संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्याच वित्तमंत्री आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा होईल. या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील. तसंच वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील. त्यानंतर अर्थसंकल्प प्रस्तावाच्या छाननीसाठी संसद विराम घेईल. पहिल्या टप्प्यात अधिवेशनाचं कामकाज कालपासून 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यानंतर विविध मंत्रालयांच्या अनुदानांच्या मागण्यांवरील चर्चा आणि अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 10 मार्चपासून संसदेचं दुसऱ्या टप्प्याचं कामकाज होईल. हे अधिवेशन 4 एप्रिल 2025 पर्यंत चालणार आहे. अधिवेशन काळात 64 दिवसांच्या कालावधीत पहिल्या टप्प्यात 9 बैठका आणि दुसऱ्या टप्प्यात 18 बैठकांसह एकूण 27 बैठकांचं आयोजन केलं आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज सुट्टी असूनही मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार सुरू राहणार आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी 9 ते दुपारी 3:30 पर्यंत शेअर बाजारांचे व्यवहार सुरू राहतील, तर कमोडिटी डेरिव्हेटिव्हज बाजार संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.